संजय शिरसाट यांच्या त्या वक्तव्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे चांगलेच भडकले आणि त्यांनी थेट फोन करून संजय शिरसाट यांना कडक शब्दात समज दिली आहे. नेमकं काय घडलं सविस्तर पाहणार आहोत. मात्र त्या अगोदर अद्यापही तुम्ही आपल्या पेजला फॉलो केले नसेल तर लगेच फॉलो करा. राज्यातील महायुती सरकारमध्ये अंतर्गत धुसफूस सुरू असल्याचं चित्र पुन्हा एकदा समोर आलेलं आहे. शिवसेना शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांच्या एका विधानामुळे महायुतीत मोठी खळबळ उडाली असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः संजय शिरसाट यांना फोन करून कडक शब्दात समज दिल्याची माहिती आता समोर आली. गेल्या काही दिवसांपासून अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह असल्याच्या चर्चा रंगत आहेत. खासदार सुनील तटकरे आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांना डावलून सुनित्रा पवार आणि पार्थ पवार यांच्याकडे पक्षाची सूत्र जात असल्याच्या चर्चांना एका व्हायरल पत्रामुळे उधाण आलं होतं. त्यातच सुनील तटकरे यांनी शरद पवारांची घेतलेली भेट चर्चेचा विषय ठरली आणि याच पार्श्वभूमीवर मंत्री संजय शिरसाट यांनी खळबळजनक दावा करत राष्ट्रवादीतील काही लोक आमच्या संपर्कात आहेत, काहींना कोणाच्या नेतृत्वाखाली काम करायचंय हा प्रश्न पडलेला आहे असं विधान केलं होतं. तसंच त्यांच्या पक्षात काय सुरू आहे हे काही दिवसात कळेल असंही त्यांनी म्हटलेलं होतं. संजय शिरसाट यांच्या या वक्तव्यामुळे महायुतीमधील मित्रपक्षांमध्ये तणाव निर्माण झाला होता. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री हसन मुश्रीफ यांनी शिरसाट यांच्या विधानावर तीव्र आक्षेप घेत संजय शिरसाट आमच्या पक्षावर कसे बोलू शकतात असा सवाल उपस्थित केला होता. तसेच यापुढेही असे वक्तव्य केल्यास आम्ही थेट एकनाथ शिंदेकडे तक्रार करू असा इशाराही त्यांनी दिलेला होता. आता या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संजय शिरसाट यांना थेट फोन करून महायुतीत फूट पडेल असं कोणतंही वक्तव्य करू नका अशी कडक समज दिल्याची माहिती समोर आलेली आहे. तिन्ही मित्र पक्षांना एकत्र घेऊन सरकार चालवायचं असल्यामुळं यापुढे अशी वक्तव्य टाळा असे स्पष्ट निर्देशही एकनाथ शिंदेने दिल्याचं सांगितलं जात आहे.